नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. नीरज चोप्रानं गोल्ड मेडल मिळवून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली आणि पहिल्यांदाच ट्रॅक अँड फील्ड प्रकारामध्ये भारतानं गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. यंदा भारताच्या ऑलिम्पिकपटूंनी सर्वात जास्त म्हणजे 7 पदकं जिंकलेली आहेत. खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सर्व भारतीयांना कौतुक आहेच, अभिमान आहेच. आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकदार कामगिरी करत असताना खेळाडूंच्या काही व्यथा मात्र कायम आहेत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरती परिणाम होतो आणि सरकार दरबारी उपेक्षा येते. क्रिकेट वगळता इतर खेळांबाबत असलेली अनास्था आणि त्यामुळे इतर खेळ हे देशात बहरूच शकलेले नाहीत. याचाच आढावा आपण घेणार आहोत आमच्या आजच्या वृत्तमालिकेतून. तर आपण संपूर्ण राज्यभरातूनच एकंदरीत आढावा घेणार आहोत. क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा अनेक असे खेळ आहेत की ज्यांना म्हणावा तसा वाव मिळत नाही. त्या खेळाडूंना म्हणाव्या तशा सुविधा त्यांना उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी ते खेळाडू मागे पडतात अशी स्थिती आहे. आपण थेट मुंबईमध्ये जाऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, ज्या वेळेला नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली त्यानंतर आपण शिवाजी पार्क मधल्या काही खेळाडूंची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती. अगदी मुली खेळाडू होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलं की क्रिकेट शिवाय पण इतर खेळ आहेत, मात्र त्यासाठी सुविधा नसतात. काय या खेळाडूंचं म्हणणं आहे? खरं तर टोकियो ऑलिम्पिक्स असेल किंवा इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जेव्हा भारताचे खेळाडू उत्तम कामगिरी करतात त्यानंतर वारंवार असे विषय चर्चेत येतात की खेळाडू जे आपल्या देशामध्ये असणं अपेक्षित आहे त्यांच्याकडनं जी कामगिरी आपल्याला अपेक्षित आहे त्यासाठी सरकार किंवा एकूणच जी समाजाची मानसिकता आहे ती कशा पद्धतीनं काम करते. सध्या माझ्यासोबत काही स्पोर्ट्समन आहेत, काही कोचेस आहेत, काही विद्यार्थी आहेत की जे भारताला एक चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे मेडल्स मिळावेत किंवा वेगवेगळ्या खेळांना सुद्धा तितकंच महत्त्व मिळावं यासाठी प्रयत्न करतात. सर, खरं तर क्रिकेट असेल किंवा काही ठराविक फुटबॉल असेल अशा काही ठराविक खेळांना जे ग्लॅमर मिळालेलं आहे ते ग्लॅमर इतर अनेक खेळांना मिळालेलं नाही आहे. आणि सध्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये आपण बघितलं तर जे मेडल्स मिळतात हे चांगलीच गोष्ट आहे, परंतु पुन्हा एकदा विषय चर्चेत आला आहे की मुळातच भारतात खेळाडू किंवा एकूण स्पोर्ट्ससाठीचं वातावरण कसं आहे. बेसिकली आता आपला भारत हा एक डेव्हलपिंग नेशन आहे आणि याच्यामध्ये आता सध्या स्पोर्ट्स आपण इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये डेव्हलपमेंट पाहतो आहे. त्यामध्ये ही जसे आपण नाव घेतलं की टेनिस, फुटबॉल हे इंटरनॅशनल लेवलवर खूप इस्टॅब्लिश स्पोर्ट्स आहेत आणि त्यांचा भारतातून तेवढा प्रचार झाला नाही आहे. म्हणजे कसं आहे, फाउंडेशनमध्ये आपल्या खेळ म्हणजे शालेय अभ्यासक्रमात घ्या किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घ्या, ह्या गोष्टींमध्ये हे खेळ नाही आहेत. त्यामुळे त्यांचा विकास होत नाही आणि त्यामुळे तिथे खेळाडूंचा सहभाग किंवा पार्टिसिपेशन, आज तुम्ही क्रिकेटशी जर कंपॅरिझन कराल की तिथे रॉ लेवलला म्हणजे बेसिक फाउंडेशन लेवलला पार्टिसिपेशन खूप जास्त प्रमाणात आहे. आणि त्यानंतर मग जे इतर खेळांना म्हणजे हे जे इंटरनॅशनल स्पोर्ट्स आहेत किंवा जे बाह्य देशातील खेळ आहेत त्यांच्यामध्ये खेळाडूंचा सहभाग नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याकडे खेळ खेळताना काय काय अडचणी असतात किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर, कारण आपण बऱ्याचदा बघितलंय की एक मेडल मिळाल्यानंतर जे ग्लॅमर मिळतं त्यानंतर त्या खेळाला महत्त्व मिळतं, जसं बॅडमिंटन असेल किंवा इतर अनेक खेळ, परंतु बाकी खेळ मात्र मागे राहतात किंवा काही वेळेला खेळाडूंची सुद्धा उपेक्षा होते. बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर कोचेस, त्यानंतर पॅरेंट्सचा इंटरेस्ट. आणि पॅरेंट्स स्पोर्ट्समध्ये मुलांना का टाकतील जर त्यांना त्या खेळात स्कोप नसेल तर. की आपण जर मुंबई शहर पाहाल 2 कोटी आपली पॉप्युलेशन आहे, त्या अनुषंगाने आपण जर स्विमिंग पाहाल तर आपल्याकडे फक्त 7 किंवा 8 BMCचे पूल आहेत किंवा प्रायव्हेटली अजून एक 20-25 असतील. मग त्यामध्ये किती विद्यार्थ्यांना सहभाग करायला मिळतो आहे. मग त्यातून आपण कशी अपेक्षा ठेवू शकतो की आपल्याकडे स्विमर्स तयार होतील. आज ऑलिम्पिकला फक्त आपल्याकडे 3 स्विमरनी पार्टिसिपेट केला 130 करोड पॉप्युलेशनमध्ये. तर हे पहिलं गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर कोचेस आणि त्यानंतर मग पॅरेंट्स इंटरेस्ट घेऊन डेव्हलप करतील. तर राज्य शासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पहिलं डेव्हलप करा, कोचेस साईड बाय साईड डेव्हलप होतीलच आणि त्यानंतर मग पालक सहभाग होतील, म्हणजे विद्यार्थी सहभाग होईल. खरं तर मेडल्सची जेव्हा कौतुक होतं तेव्हा आणखीन एक मुद्दा समोर येतो की आणखीन आपल्याला जिंकायचं आहे, दिल मागे मोर अशी परिस्थिती असते. बरोबर आहे, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला असं असतं की आपल्याला आणखी मेडल्स हवेत, कारण आपल्याला आत्तापर्यंत फक्त 7 मेडल्स मिळतात. यस, डेफिनेटली की आपल्या जे खेळाडू आहेत ते चांगल्या प्रकारे कामगिरी करत आहेत, पण टोटल जे इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे ते अजून मिळत नाही आहे. कारण जसं चायना किंवा अमेरिका ते मेडल्स लिस्टमध्ये जे अप्पर हँड आहेत
त्याप्रमाणे आपल्याला मिळत नाही आहेत, ही फक्त थोडीशी खंत आहे. पण डेफिनेटली काहीतरी करून मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली राज्य शासन म्हणा किंवा आपलं राज्य सरकार आहेत किंवा केंद्र सरकार आहेत, ते या दृष्टीने काहीतरी विचार करतील आणि त्या दृष्टीने आपल्याला आणखी मेडल्स मिळतील ही अपेक्षा आहे. मैत्रिणी, तू सुद्धा यंग आहेस, शाळेमधनं तू वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असते. खरं तर तुझ्या डोळ्यासमोर पण ध्येय असेल की आपल्याला मेडल जिंकायचं आहे. हां, तर मी पण 7वीतली मुलगी आणि शाळेला जर अपॉर्च्युनिटीज मिळाले गव्हर्मेंटपासून की मुलांना ट्रेन करू शकतो, तर आम्हाला पण स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला जाऊ शकतो खेळायला आणि मेडल्स विन करू शकतो. तुम्ही पालक म्हणून काय सांगाल? कारण मुलांना घडवण्यामध्ये आणि एक जी मैदानात कमी आणि अभ्यासात जास्त दिसणारी आपली भारतातली अनेक मुलं असतात, ती मानसिकता कुठेतरी पालकांनी बनवली आहे का? सर्वात पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की इंडियाला आज जेवढे मेडल्स मिळाले आहेत तर सर्वांकडनं अभिनंदन, आणि असेच मेडल्स मिळत राहावे ही सर्वांना पालकांची पण अपेक्षा असते आणि सगळ्यांची अपेक्षा. पण त्याच्याकरता आपल्याला ज्या गोष्टी शाळेपासून ज्या सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे स्पोर्ट्स करता, तर हे एक वेगळं डिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण वेस्टर्न कंट्रीज म्हटलं, अमेरिका म्हणा किंवा चायना म्हणा किंवा जपान, ह्यांच्या इथे लहान मुलांना एकदम लहान वयातच त्यांना ट्रेनिंग आणि हे सुरू केलं जातं. त्याच्यामुळे ज्या वेळेला ते 8 ते 10 वर्ष ते पूर्ण तयार होतात. आज बघितलं 13 वर्षाच्या मुलांना जिम्नॅस्टिक्समध्ये म्हणा ह्याच्यामध्ये मेडल्स का मिळत आहेत, कारण त्यांचं ट्रेनिंग हे खूप अगोदर सुरू होतं. तर आपल्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, म्हणजे गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंटने म्हणा, करणं खूप गरजेचं आहे. पण आता शक्यता वाढलेली आहे, कारण आता जेवढे मेडल्स आपल्या इंडियाला मिळतात जे पूर्वी नाही मिळायचे, त्याच्यामुळे आमची ही अपेक्षा आहे की बेसिकली गव्हर्नमेंटने पुढचे स्टेप्स लवकर घ्यावे आणि मुलांसाठी काहीतरी करावं. नक्कीच. तर श्वेता, आपण बघतोय की सर्वसामान्यांप्रमाणे स्पोर्ट्स क्षेत्रातील अनेकांची अशीच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं आत्ता हे यश मिळालेलं आहे, हे यश अधिक द्विगुणित करण्यासाठी ज्या सोयीसुविधा आणि ज्या मदतीची गरज आहे खेळाडूंना आणि स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या प्रकारांना, ती देणं गरजेचं आहे. श्वेता, बरोबर आहे. सुस्मिता, आपण मुंबईतल्याच नाही तर राज्यभरातल्या अशा काही खेळाडूंची, त्यांच्या कोचेसची मतं जाणून घेणार आहोत. काय नेमकी स्थिती आहे, त्या कोणत्या कोणत्या सुविधांचा त्यांच्यासाठी अभाव आहे? असे बरेच महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये असे खेळाडू असतील की त्यांची पात्रता आहे, मात्र कुठेतरी सोय उपलब्ध होत नाही किंवा सुविधा मिळत नाहीत आणि त्यामुळे हे खेळाडू मागे पडतात. आता आपण जर आपले रौप्य पदक आणि सुवर्ण पदकाची कमाई केलेली नीरज चोप्रा असेल किंवा मीराबाई चानू यांचा जर विचार केला तर त्यांना सुद्धा खूप मेहनत करावी लागली. म्हणजे घरापासून कितीतरी किलोमीटरपर्यंत जाऊन रोज ती प्रॅक्टिस करणं किंवा ट्रेनिंग घेणं अशा प्रकारचे. तर असंच ज्या काही सुविधा महाराष्ट्रातल्या किंवा इतर भागातल्या ज्या खेळाडूंना मिळत नाहीत त्यांच्या आपण व्यथा जाणून घेतोय नगरमधून, अहमदनगरमधून. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, तुमच्यासोबत काही खेळाडू असतील तर मग त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा इतर कोणते क्रीडा प्रकार ते खेळतात? त्यांना रोज कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय? नगर हा जिल्हा खूप मोठा आहे, त्या प्रमाणामध्ये खेळाडू खूप आहेत, परंतु सुविधा ज्या आहेत त्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजे, मिळत नाही. त्यामुळे या मुलांचे कुचंबना होते. आपल्याबरोबर काही शिक्षक आहेत. मला एक सांगा मस्के सर, की या सगळ्या खेळामध्ये आपण जेव्हा पाहतो तर कसं काय सुविधा कमी आहेत तिथं? नाही, भारतामध्ये आता आपण बघतो हर्षवर्धन जाधवनंतर आता मेडल मिळवायला सुरुवात झालेली आहे. अभिनव बिंद्रांनी एक गोल्ड मेडल मारलं आणि आता नीरज चोप्राने मेडल मारले. परंतु हे सर्व असताना आपल्याकडे काहीतरी सुविधा कमी आहे, 100% आपल्या म्हणण्याबरोबर आहे की बेसिक आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात घ्या की बेसिक पासून सुरुवात झाली पाहिजे. या ठिकाणी मग क्रीडा शिक्षक असतील किंवा कॉलेज लेवलला बी क्रीडा शिक्षकांची कमी आहे. जर लहानपणापासून जर खेळाला चालना दिली तर 100% या पुढील काळात आपल्याला मेडल आणखी मिळतील अशी मला अपेक्षा आहे. आणखी मेडल मिळते. आपल्याबरोबर खेळाडू आहे, मशीन आहे. मला एक सांग, तुला मुख्य म्हणून काम हे करते तर तुला काय अडचण येतात आणि काय करायला पाहिजे? अडचणी अशा, आता आम्हाला ग्राउंड उपलब्ध नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ग्राउंड उपलब्ध होत नाही नगरमध्ये स्पेसिफिक असं, ज्या ठिकाणी आम्ही स्पेसिफिक अशी स्पेशल प्रॅक्टिस करू शकतो असं ग्राउंड नाही आहे, सिंथेटिकचं ग्राउंड नाही आहे. आणि आम्हाला बरेचशा असं सोयी सुविधा मिळत नाही किंवा साहित्य बरोबर उपलब्ध होत नाही. आणि आम्ही जसे आता ट्रॅकचे खेळाडू, ट्रॅक रिसर्च स्पोर्ट्सचे आम्ही सगळे खेळाडू आहोत, तसे आम्ही आता दिनेश भालेराव सरांकडे वाडिया पार्कला आम्ही आता जशी आमच्या ह्याच्यावर प्रॅक्टिस करत होतो. आम्हाला जर अशा
ट्रॅक उपलब्ध झाला, सिंथेटिक ट्रॅक, तर आमचे खेळाडू नक्कीच तुम्हाला इंटरनॅशनलमध्ये ऑलिम्पिकमध्ये सगळीकडे गोल्ड मेडल आणून देतील अशी मी खात्री देऊ शकते. असं मध्ये गोल्ड मेडल आणून देत असं म्हणणं आहे. आपल्याबरोबर गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्याच्या पण काय अपेक्षा आहेत? मला एक सांग, त्याच्या प्रकारे मुलांना सुद्धा त्याच्या पाहिजे. आता एक्झॅक्टली होतं काय की टॅलेंट तसं बेसिक लेवलपासून खूप आहे, म्हणजे टॅलेंटची काही कमी नाही आणि कष्ट करणारी मंडळी खूप आहे आपल्या नगर जिल्ह्यात. तर जिल्ह्यात असं होतं की जनरली जो खूप कष्ट करतो त्याला डायरेक्शन जनरली भेटत नाही असं, आणि डायरेक्शन न भेटल्यामुळे तर त्याचं परिणाम असा होतो की एखादी इंजुरी होणं किंवा ओव्हर ट्रेनिंग करणं. ओव्हर ट्रेनिंगचे प्रकार खूप जास्त घडतात तसे आपल्या इथे. तर फॅसिलिटीच्या याच्यात असं झालं पाहिजे की जरी समजा एखादा पूर्ण ट्रॅक नाही अवेलेबल करता आला किंवा खूप मोठं मैदान अवेलेबल नसेल तर एक क्विक त्याला सोल्युशन म्हणून आपण असं करू शकतो की समजा थ्रोईंग फॅसिलिटी आहे, तर थ्रोईंग फॅसिलिटीचं एक स्पेसिफिक कुठलं तरी ग्राउंड ठरवून द्या, तिथे 50-100 मुलांची प्रॅक्टिस होईल. मग एक स्पेसिफिक रनिंगचं आहे समजा, तर रनिंगसाठी कुठेतरी वेगळी फॅसिलिटी आहे. म्हणजे असं नाही की वेगळी द्यायची, परंतु जे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला वेळ जाईल. आणि एवढे वर्ष घालवण्यात बसण्यात तर काय होतं की जे कष्ट करणारे पोर आहेत त्यांचा जो पीक परफॉर्मन्स याचा एज असतो तर तो एज शक्यतो निघून जातो. तर मग त्यातच असा विषय होईल की जर प्रॉपर गायडन्स असेल, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि त्यात डाईटची माहिती आणि रिकव्हरी ह्या गोष्टीकडे खूप कमी लक्ष दिलं जातं आपल्या इथे. तर रिकव्हरीसाठी प्रयत्न केले जावे, तर पोरांचं पीक लेवल येईल, परफॉर्मन्स निघत आणि ज्युनियर लेवललाच एक वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल किंवा ज्युनियर एशियन असतील या लेवलला आपले पोरं जायला वेळ अगदी लागणारच नाही. मूलभूत सुविधा सुद्धा मुलांना पिकअप करायला वेळ लागणार नाही असं म्हणणे. आपल्याबद्दल की अजून एक गोल्ड मेडलिस्ट आहे, तिने यापूर्वी काम केलेलं आहे. मला एक सांग, कुठल्या बेसिक सुविधा पाहिजे तुम्हाला? पहिले तर ट्रॅक पाहिजे, चांगले जे फॅसिलिटीज असतात स्पोर्ट्ससाठी, जे इक्विपमेंट्स असतात ते नाही आहे. आणि जर आम्हाला सिंथेटिक ट्रॅक मिळाला तर आम्ही ऑलिम्पिक नक्कीच खेळू, इंटरनॅशनलमध्ये पण पदक मिळवू. आणि आत्ता मला नॅशनलला 4 मेडल आहेत, पण जर मला सिंथेटिक ट्रॅक ते मिळालं तर मी इंटरनॅशनल ऑलिम्पिकमध्ये पण मी माझं बेस्ट देईन आणि मी पदक मिळवणार. आत्ता मी ट्रॅक रेसेस स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये प्रॅक्टिस करते. माझी कोच दिनेश सर आहेत, त्यांचा पण खूप सपोर्ट आहे. पण जर आम्हाला ट्रॅक सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्याच तर आम्ही नक्कीच पुढं आंतरराष्ट्रीय स्थळावर ऑलिम्पिक सगळीकडे आम्ही आमचं भारताला मेडल बेसिक सुविधा जर भेटल्या तर आणखीन मेडल मिळतील असं खेळाडूंचं म्हणणं आहे. श्वेता. जी साहेबराव, अगदी बरोबर आहे, रास्त आहेत त्यांच्या मागण्या. कारण जर या खेळाडूंना सुविधा प्रॉपर मिळाल्या तर मग ऑलिम्पिकमध्ये किंवा इतर आंतरराष्ट्रीय सगळ्या स्पर्धांमध्ये भारताचा डंका खरंच किंवा भारताचं खूप मोठं नाव होईल. सध्या भारत 5व्या क्रमांकावरती आहे या ऑलिम्पिक्समध्ये. मात्र काय नेमक्या व्यथा त्यांच्या आणि काही खेळाडू ज्यांनी आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना सुद्धा काही अशा अडचणी आल्या का, आपण थेट त्यांना विचारणार आहोत. दिव्यांग धनुर्विद्या तिरंदाज आणि राष्ट्रीय पदक विजेते ज्योतिराम घुले आपल्यासोबत जोडले गेलेत. ज्योतिराम घुलेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आत्ता आपण या सगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला सुविधा पाहिजेत, अकॅडमी वगैरे दूरच, मात्र साधं ग्राउंड सुद्धा उपलब्ध होत नाही खेळायला. काय म्हणाल यावर? सर्वप्रथम मी ऑलिम्पिकमध्ये ज्या सर्व आपल्या भारतीय खेळाडूंनी पदक जिंकलं त्यांचे मी अभिनंदन करतो. जी. कारण मॅडम, या खेळाडूंच्या व्यथा खरोखरच आहेत. कारण मुळात ज्यावेळेस मी सुद्धा पहिले आर्चरी करायचो त्यावेळेस मी अगदी एखाद्या ग्रामीण भागातला खेळाडू आहे. माझ्या गावची लोकसंख्या 700 आहे. तिथं कसल्याच पद्धतीचं ग्राउंड आर्चरीचं नव्हतं. मग मला एखाद्या अशा आपण डोंगर भाग म्हणतो, डोंगर भागाला एखादं असं एकदम एक एम तयार करून मला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावं लागायची. तिथून पुढे डिस्ट्रिक्टला जायचं तर डिस्ट्रिक्टला सुद्धा प्रॅक्टिससाठी साधन नव्हते अवेलेबल. डिस्ट्रिक्टसाठी विशेष कोच सुद्धा अवेलेबल नव्हते. मग काय करायचं अशा वेळेस? तर अशा वेळेस अंबाजोगाई सारख्या ठिकाणी मला लोखंडे मॅडम असतील, बरेच यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि एक शाळेचा छोटासा भाग जिथं की एक 5 फूट पण जागा नसायची अशी एकदम, त्या ठिकाणी मला प्रॅक्टिस करायला लागायची. मग मी त्या याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचो आणि मग मी स्टेटलाही मेडल मारलं, नॅशनललाही मेडल मारलं. नॅशनलला मला भुवनेश्वरला सुवर्ण पदक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट स्कोर आहे माझा 2010 मध्ये.
आजही मला आठवतो दिवस, कारण तो दिवस ज्यावेळेस मी आठवतो ना त्यावेळेस आजही माझ्या डोळ्यातून पाणी येतात, कारण की तो दिवस माझ्या अत्यंत एकदम याच्यामधला दिवस होता. कारण की मला सुवर्ण पदक मिळाले, माझ्या आशा वाढल्या की बाबा मी कुठेतरी आता सुवर्ण पदक मिळालंय म्हणजे मी भारताचं प्रतिनिधित्व करायला लागलो. परंतु हा सगळा अपेक्षा ठेवून पुढे गेलो. या आमच्या सगळ्या मंडळींना मी भेटत गेलो. परंतु मॅडम दुर्दैवानं मला जो महागडा खेळ आहे आपला आर्चरीचा कंपाऊंड बो, त्यावेळेस त्याची 5 लाख रुपये किंमत होती, परंतु मी तो नाही घेऊ शकलो. आणि घेऊ न शकल्यामुळे मला असोसिएशन मधून मला भारतीय प्रतिनिधित्व मिळालं नाही. दुसऱ्या खेळाडूंना भारतीय प्रतिनिधित्व मिळालं आणि मला तिथून माघार घ्यावी लागली. हे सगळे कारण फक्त एक व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थितमुळे होत नाहीये. जर त्यावेळेस मला तेवढं साधन मिळाले असते, सुखसुविधा मिळाल्या असत्या, तर मी नक्कीच भारताचं प्रतिनिधित्व केलं असतं ना. आणि हे सगळे जबाबदार कोण आहेत? हे सगळे जबाबदार हे मला आपल्याला म्हणायचं म्हटलं तर आपण सगळे बघत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर बरेच लोक असे आहेत की ज्याच्यामध्ये त्या सुविधा त्यांना दिल्या जातात, परंतु तिथपर्यंत पोहोचले जात नाहीयेत, त्यांच्यापर्यंत पोहोचले जात नाहीयेत, त्यामध्येच कुठेतरी गायब होतात. हे कुठेतरी बदललं पाहिजे. मॅडम, आजचे हे मुद्दे, खेळाडूंची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलायला पाहिजे, ग्राउंड बदलायला पाहिजे. हे फक्त ऑलिम्पिक झाल्याच्या नंतर, मेडल मिळाल्याच्या नंतरच चालू होतं आणि काही कालांतराने हे सगळे विसरून जातात. मग पुढची ऑलिम्पिक येते तरी पण परिस्थिती तीच असते. आज जे माझ्या बाबतीत घडलं ते इतर खेळाडूंच्या बाबतीत नाही घडायला पाहिजे. कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये, कारण की मी बीड सारख्या ग्रामीण शहरामधून पुढे आलेलो आहे. माझ्या आई वडिलांनी 12 वर्ष ऊस तोडलेला आहे, त्यांच्यासोबत मी सुद्धा ऊसतोडी केलेली आहे. मग माझे तरी कुठं मी स्वप्न घेऊन जर पुढे जात असेल तर मलाही कुठेतरी चांगले कोचेस मिळावेत, मलाही कुठेतरी आपल्या बीड जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पॉलिटिशियननी मदत करायला पाहिजे. आज जर एखादा खेळाडू जर जिंकला तर आज बघत असाल की प्रत्येकाच्या ट्विटरवर असतं की हा खेळाडू जिंकला, अभिनंदन. पण मला एकच म्हणायचं, सर्व महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक असतील, सर्वांना एकच विनंती आहे की स्टेटस न ठेवण्यापेक्षा कमीत कमी त्याची परिस्थिती तुम्ही विचारा आणि त्याला मदत काय पाहिजे आहे, त्याला काय सुखसुविधा लागतायत, काय कमी आहे, याच्या बाबतीत विचारणा करणं गरजेचं आज आहे. कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये, मी एवढ्या छोट्या खेड्यामधून पुढे आलेलो आहे आणि या छोट्या खेड्यामध्ये असे कित्येक खेळाडू आहेत की त्यांचं डिस्ट्रिक्ट मध्येच करिअर संपलेलं आहे. मग हे डिस्ट्रिक्ट मध्ये करिअर का संपलं याचा थोडासा विचार व्हायला पाहिजे. कारण की फक्त आपण खेळाडूंचा वर्षाव मान्य आहे, पण त्या खेळाडूंना खरंच आर्थिक परिस्थिती, मी 12-12 किलोमीटर चालत जायचो आणि हे एवढं सगळं होत असताना मला माझा खेळ का बदलावा लागला, त्याचं कारण आहे की आज बरेच जण म्हणले की क्रिकेटला पॉप्युलरिटी आहे. मग मी क्रिकेटच्या खेळामध्ये गेलो आणि मी आज भारतीय दिव्यांग क्रिकेट संघामध्ये आहे. आज बांगलादेशासोबत आपले 3 सिरीज आहेत, 1 वन डे आहे, 3 वन डे आहेत, 1 टेस्ट आहे आणि 3 T20 आहेत. मला खेळ बदलावा लागला, माझ्या परिस्थितीनं बदलावा लागला, परंतु आज तरी पण मी हार नाही मानलेली. मी आज त्याच्यामध्ये आहे आणि आजही कर्णधार पदाच्या रेसमध्ये आहे. आनंद वाटतोय की खूप चांगल्या पद्धतीचा आहे. पण माझ्या खेळाडूंना विनंती आहे की सगळ्या सुख सुविधेकडे लक्ष नाही द्यायचं. आपलं काम फक्त मेहनत करणे आहे. आपण मेहनत करायला पाहिजे, कारण की या मेहनतीच्या जोरावरच आपण पुढे जातोय. पण या मेहनतीला जर आर्थिक पाठबळीची आणि एक विशिष्ट कोचेसची आणि एका विशिष्ट जर चांगल्या सुविधांची जर जोड मिळाली तर नक्कीच आम्ही सुद्धा ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवू शकतो. पॅराऑलिम्पिक मध्ये आज जर विचार केला मॅडम की गेल्या ऑलिम्पिक मध्ये देवेंद्र झांझेड यांना जे सुवर्ण पदक मिळालं भालाफेक मध्ये, मी आठवण करून देतोय, रेकॉर्ड आहे मॅडम, रेकॉर्ड आहे. माझ्या या दिव्यांग बांधवांना सुद्धा हे मिळालं पाहिजे, कारण की त्यांना आज व्यवस्थित मिळत नाहीये. समाजामध्ये त्यांना हीन वागणूक आहे. ही कुठेतरी परिस्थिती बदलायला पाहिजे, कारण की ही सगळ्यात महत्वाची आहे आणि हे बदलण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे करायला पाहिजे. माझ्या बीडची जर परिस्थिती बघितली तर कुस्तीमध्ये बघितलं तर ते आज 1-2 महिने तिथलं ग्राउंड सुद्धा उघडत नाहीये. मग ज्याच्यामध्ये कुस्तीच्या ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी कुठे जायचं? आज बीडमध्ये बघितलं तर ग्राउंडवर टर्फ विकेट नाहीये की जिथं मुलांना बाहेर टर्फ विकेटवर क्रिकेट खेळलं जातं. टर्फ विकेट नाहीये, त्यांना सिमेंट पिचवर क्रिकेट खेळावं लागतं. जरा त्याच्या ग्रास बघितलं तर गुडघे इतके ग्रास असतात त्याच्यामध्ये. आज आपण स्टेडियम मध्ये गेलो तर किती प्रकारचा वास येतो. कितीतरी प्रकार अशा खेळाडूंनी कसं स्वतःचं करिअर घडवायचंय. मग कुठेतरी हे बदल झाला पाहिजे, कुठेतरी प्रशासनाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण की या सुविधा जर नाही मिळाल्या खेळाडूंना तर मॅडम या खेळाडूंचे तिथंच स्वप्न पूर्णपणे संपले जातील. आणि हे स्वप्न जर संपवायचे नसतील तर सगळ्यांना पुढे यावं लागेल आणि एक चांगल्या सुविधा मिळवून द्याव्या लागतील. कारण की ग्रामीण भागामध्ये आजही बघितलं तर ग्रामीण भागातला खेळाडू ज्यावेळेस शहरामध्ये येतो त्यावेळेस सगळे लोक म्हणतात हा ग्रामीण आहे, मग हा कसा खेळणार आहे. पण आज आपण सिद्ध करून दाखवले की ग्रामीण भागातला आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा सुद्धा पुढे जाऊ शकतो, ते बी स्वतःच्या हिमतीवर जाऊ शकतो. आजपर्यंत मला कोणत्याही चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण नाही मिळालं. मला चेंडू आपल्या घरामध्ये नेटला टांगून तिथं खेळावं लागलं. मला माझ्या बॅटही नव्हत्या. ज्यावेळेस मला कुठेतरी बाईट द्यायची असते त्यावेळेस मला दुसऱ्याची बॅट घेऊन येऊन त्यांना बाईट द्यावी लागते.
दुसऱ्याची बॅट दुसऱ्याची किट घेऊन मला पुढे जावं लागतं, तरी पण मी हारत नाहीये. कारण की हा सगळा भाग आहे, कारण की हा फक्त ग्रामीण आहे ना, आणि चांगला खेळाडू पाहिजे ना. तर चांगला खेळाडू जर पाहिजे असेल तर त्याला सुखसुविधा मिळायला पाहिजेत. मग सुखसुविधा काय मिळायला पाहिजेत, तर आम्हाला त्यांना जास्त आर्थिक परिस्थिती नको, कमीत कमी त्यांची खाण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल, प्रशिक्षणाची सोय असेल, फक्त एवढंच करा, ते पण चांगल्या दर्जाचं करा. आज बॅडमिंटनची जर हालत बघितली तर अत्यंत भयानक आहे बॅडमिंटनची सुद्धा हालत. कसे खेळाडू तयार होतील मला सांगा याच्यामधून? आज जर आपण चीन आणि जर याच्यामध्ये बघितलं, आपण नेहमी सांगतो की भारताला कमी मेडल मिळतात, मग कारण तेच आहे ना, त्यांना प्रशिक्षण मिळत नाहीये, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळत नाहीयेत. मग ह्या सुखसुविधा मिळायला पाहिजेत. अत्यंत चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, खूप चांगल्या पद्धतीचे गुणवंत खेळाडू आहेत, पण त्यांना कुठेतरी स्टेज मिळत नाहीये, त्यांना कुठेतरी सुख सुविधा मिळत नाहीयेत. आणि ह्या सुख सुविधा जर मिळाल्या तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये भारताचा आकडा हा 1 नंबरला असेल, 1 नंबरला. फक्त त्यांना सुविधा द्या, आर्थिक पाठबळ नकोय त्यांना. पैशासाठी खेळत नाहीयेत हे पैशासाठी खेळत नाहीत, पण जो लागणारा खर्च आहे हा खर्च खूप महत्वाचा आहे. आणि हा खर्च जर पूर्ण झाला तर नक्कीच महाराष्ट्रामधून, बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधून सुद्धा खेळाडू पुढे येऊ शकतात, कारण की हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. ज्योतिराम घुलेजी, अगदी तुम्ही पोट तिडकीने बोलताय, कारण त्यातून तुम्ही सुद्धा सफर झालेला आहात आणि त्यामुळे इतर खेळाडूंना सुद्धा त्या सुविधा मिळाव्यात. ग्रामीण भागातल्या खेळाडूंमध्ये सुद्धा ती पात्रता आहे, कॅपेबिलिटी आहे, मात्र सोय नाही, उत्तम प्रशिक्षण नाही, सुविधा नाहीत किंवा साधनं नाहीत, आणि म्हणून कुठेतरी हे खेळाडू मागे पडतायत. नाहीतर आपण सुद्धा अमेरिकेसारखी 100च्या वर पदकं ऑलिम्पिक गेम्समध्ये मिळवू शकतो, यात काही शंका नाही. मात्र शहरी भागामध्ये जिथे एकवेळ सुविधा मिळू शकतात, मात्र ग्रामीण भागामध्ये मुलांमध्ये पात्रता आहे, मग ग्रामीण भागामध्ये कोणतीही सोय नाही. घरापासून जसं तुम्ही म्हणालात 12-12 किलोमीटर पर्यंत चालत जाऊन एखादं प्रशिक्षण घेणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी काय असावं, म्हणजे शहरी भागामध्ये एक वेळ मिळू शकतं, पण ग्रामीण भागाला त्यापासून वंचित राहावं लागतं. यासाठी सरकारपर्यंत आम्ही तुमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ग्रामीण भागासाठी काय तुमच्या मागण्या आहेत? मॅडम, ग्रामीण भागासाठी एकच मागणी आहे की ग्रामीण भागासाठी एक विशेष असं प्रशिक्षण केंद्र उभारायला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये. कारण का तर जर तिथं ग्रामीण भागामधील मुलांना जर केलं, तिथं सगळ्या सुविधा म्हणजे सगळं जेवणाची सुविधा असेल, एक चांगल्या कोचेसची सुविधा असेल, एक चांगला ट्रॅक तयार असायला हवा. अशा पद्धतीचं जर प्रशिक्षण केंद्र ग्रामीण भागामध्ये उभारलं शहरापेक्षा, की जिथं चांगल्या ग्रामीण भाग आहे, शहरापासून दूर आहे, तर अशा ठिकाणी जर आपण उभारलं तर आपण तिथल्या खेळाडूंना आपण पुढे घेऊ शकतो. आणि अशा चांगल्या खेळाडूंना हे करून किंवा विविध प्रशिक्षण लावून, किंवा शहराच्या ठिकाणी आहेत एखादं ग्रामीण भाग खूप चांगल्या पद्धती आहेत, तर ग्राउंड वगैरे अवेलेबल आहेत, तिथं जर आपण एक चांगले प्रशिक्षण शिबिर लावले, चांगले कोचेस अवेलेबल करून दिले, मुंबईला जे कोचेस असतात, जे दिल्ली सारख्या ठिकाणी कोचेस असतात, हे जर ग्रामीण भागामध्ये उतरले तर यांना चांगला खेळाडू सापडेल. कारण यांनीही थोडंसं तिथे यायला पाहिजे. कारण की आज मी बऱ्याच अंशी बघितले की ज्यांची परिस्थिती खूप चांगली असते, ज्यांच्याकडे खूप पैसा असतो, त्यांना बरेच कोचेस सजेशन करतात, परंतु ज्यांची परिस्थिती खूप खराब असते त्यांना थोडंसं डाऊन केलं जातं. ही कुठेतरी परिस्थिती बदलायला पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्या सरकारनं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आणि विशेष आर्थिक, ज्यावेळेस आपलं आर्थिक बजेट जाहीर होतं त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी, ग्रामीण भागातील प्रशिक्षण शिबिरासाठी, ग्रामीण भागातील प्रशिक्षण केंद्रासाठी, ग्रामीण भागातील विविध कोचेससाठी, हे जे ग्रामीण भागामधून खेळाडू उत्पन्न झालेले अशा लोकांसाठी कुठेतरी एक आर्थिक परिस्थिती, एक वेगळी आर्थिक बजेट तयार झालं पाहिजे की जिथं प्रशिक्षण केंद्र उभारायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचं जर झालं तर नक्कीच ग्रामीण भागामधून खूप चांगला खेळाडू आणि ऑलिम्पिक मध्ये सुद्धा पदक मिळवण्यासारखा लायक खेळाडू आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल. फक्त एवढं आपण आपल्या सरकारने केलं पाहिजे. जी ज्योतिराम घुले, आपण राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपण सध्या काही खेळाडू असतील किंवा त्यांचे कोचेस असतील यांच्याकडून आपण खरी परिस्थिती जाणून घेतोय, नेमक्या त्यांच्यापुढे काय काय समस्या आहेत. आपण आता पुण्यामध्ये जाऊयात. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. वैभव, पुण्यामध्ये अगदी शाळा कॉलेजेस पासून ते अगदी गल्लीबोळातून अनेक असे खेळाडू समोर येऊ देखील शकतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. मात्र पुण्यामध्ये काय सोयी सध्या आहेत, सुविधा आहेत आणि काय नाहीत, हे सुद्धा आपण थेट या खेळाडूंनाच विचारूयात. श्वेता, मी मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रावरती आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक जे आहेत काका पवार, ते आपल्यासोबत आहेत. मांगडे सर आपल्यासोबत आहेत. इथल्या सगळ्या कुस्ती, त्याला किमान राजाश्रय तरी आहे, असे अनेक खेळ आहेत. काल ॲथलेटिक्समध्ये पहिलं, इतिहासातलं पहिलं गोल्ड मेडल जे ते भारताला मिळालं. या सगळ्या इतक्या प्रगत देशामध्ये खेळाडू घडायला नेमकी काय अडचण आहे ते आपण विचारूया. काका, केवळ कुस्तीच नाही
इतर सगळे खेळ ज्या खेळांमध्ये भारत प्रावीण्य मिळवू शकतो, इथं अत्यंत क्षमता असलेले टोकाचे अनेक तरुण तरुणी जे आहेत ते डोंगरामध्ये आपल्याला दिसतात. कातकरी असतील, आदिवासी असतील, ज्यांना आपण पाहिलं आहे 25-25 किलोमीटर सलग ही मुलं पळतात, धावतात किंवा पोहतात सुद्धा. नेमकं काय घडतं या मुलांना शोधून आणणं, त्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्यासाठी गरज असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जे ते आपण उभं करू शकत नाही, म्हणून ही परिस्थिती आहे का? नाही, जो खरं तर मायबाप सरकार असतात, जो काही सरकार करेल ती पूर्व दिशा होते आणि हुडकून आणायचं काम सरकारचं आहे. की खेळाडू खूप चांगले आहेत भारत देशामध्ये. असं आहे की एक नंबरला देश येईल. आपण जर आदिवासी याच्यामध्ये गेलं, कातकरी असतील समजा, आदिवासी असतील, खूप मुलं चांगले आहेत. आणि खेडेगावाने अजून ह्याच्यापेक्षा आपल्या सिटीपेक्षा सुद्धा बाहेर चांगली मुलं आहेत. पण त्यांचा विकास करण्यापासून आपण दूर राहतो. विकास करण्यासाठी काय लागतं? सगळ्या गोष्टी लागतात. त्यांचा आहार लागतो, त्यांचं समजा कुस्तीचं असेल तर त्याला मॅट लागते, सर्व म्हणजे हर गोष्टीचं त्याला त्याच्याशिवाय चालू पायाभूत शकत सुविधा लागतात. त्याच्यामुळं जी काय करू शकेल ते सरकार करू शकेल. सरकार बिगर काही होणार नाही. खाजगीमध्ये एखादा उद्योगपती असेल, समजा अंबानीसारखी माणसं आहेत, त्यांनी जर मनावर घेतलं किंवा तो अडाणी आता ह्यांनी जर मनावर घेतलं तर एक असलं स्टेडियम बांधून द्यायला काय त्यांना हरकत आहे? म्हणजे त्यांना काही करू शकतात. म्हणजे असं आहे की सरकारला. ठीक आहे सर, धोरणात्मक पातळीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल होईल किंवा अशा घोषणा अनेकदा झाल्या, जिथं सगळ्या खेळांचं प्रशिक्षण होईल. जिल्ह्यातून मुलं तिथे येतील, प्रॅक्टिस करतील, जे चांगलं खेळतील त्यांना. अजूनही गेले कित्येक वर्ष या मागण्या होऊन, तसे प्रस्ताव पारित होऊन सुद्धा प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही. आमचे गुरु काका पवार यांनी आत्ताच सांगितलं की मायबाप सरकार, म्हणजे आता जे जिल्हा वाईज, तालुका वाईज जे संकुलं झाली पाहिजे ती पर्सनल लेवलवरती होत आहेत, पण सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे. आणि जे काय कोचेस लोक शोधत आहेत की प्लेयर आपल्याला भेटले पाहिजे, की खेडोपाडी जो डोंगरातून तुम्ही सांगतायत की आहेत, पळतायत मुलं, करतायत व्यायाम करतायत, आणि आपण त्याच मुलांना प्रयत्न करतोय की ते संकुलातून कसे येतील, तालमीतून, अकॅडमीतून कसे येतील. आणि त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने त्याच्यावरती पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे. आणि नुसतं लक्ष देऊन, केंद्र शासनाची आपल्या इथं स्कीम तर आहेच आहे साईची, पण नुसतंच त्यांच्यावरती कोच असून चालणार नाही आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर की जे आत्ता पवार साहेबांनी आपल्याला मामासाहेब मोहोळ तालमीमध्ये 4 मजली बिल्डिंग बांधून दिलेली, त्याच्याकरता ग्राउंड पण होणं जरुरी आहे, स्विमिंग टँक होणं जरुरी आहे. इतर फॅसिलिटी जर झाल्या तर आपल्याला काय अवघड नाही आहे ऑलिम्पिकपर्यंत जाणं आणि ऑलिम्पिकमधून मेडल आणणं, पण की सोपं आहे. पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ग्राउंडची सोय झाली तरच ते अवेलेबल होऊ शकतं. म्हणजे खेळाडूंना एका प्राथमिक स्तरापर्यंत प्रशिक्षणाची गरज नाही किंवा त्यांच्यातले गुण दिसून येतात साधारणपणे खेळताना. मात्र त्यानंतर जिल्हा स्तरावर, राज्य पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती हे खेळाडू खेळत असताना प्रशिक्षणाची, मार्गदर्शनाची गरज असते. स्थानिक स्तरांवरती, अगदी जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा या अशा पद्धतीचे कोचेस किंवा एकूण क्रीडा धोरणाबाबत राज्य सरकारची भूमिका ही कायम उदासीन राहिली आहे. कुठलंही असू देत, ऑलिम्पिक आलं किंवा काही गेम्स आल्या तर त्या गेम्समध्ये मेडल मिळवण्यापलीकडं आपलं देशप्रेम जे ते जात नाही. फार धोरणात्मक काम होताना खेळाच्या बाबतीमध्ये दिसत नाही. खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही की मुलं आपली कशा पद्धतीने घडली पाहिजे, ह्याच्यावरती राज्य सरकारचं तर लक्ष हवंच, केंद्र सरकारचं आहेच आहे. पण ह्याच्यात राजकारण होता कामा नाही. प्लेयर येतात ना, ते कोणत्या जाती धर्मातून असतो ह्याचा विषय नाही आहे, पण ते येतात, एक ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करतायत. प्रॅक्टिस करताना कोचेस पाहिजे, तर कोचेस आमच्यासारखी वस्ताद मंडळी आहेत, पण कोचेसची पण जी क्वालिफाईड कोचेस असतात, NIS कोचेस असतील किंवा आपले राज्य संघटनेचे कोचेस असतील, राज्य शासनाचे कोचेस असतील, हे अवेलेबल केले पाहिजे आहेत. पण त्यांना दुसरीच कामं लावत आहेत. जे प्रॉपर कोचिंग करता घेतले त्यांना कोचिंग करताच अवेलेबल केलं पाहिजे ना, तर प्लेयर आपले घडले जातील. बरं, ठीक आहे. श्वेता, ऐकलं आपण काय परिस्थिती आहे या सगळ्या खेळाडूंची, त्यांच्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खेळाडू घडायला वर्षानुवर्ष लागतात. केवळ 15 मिनिटाचं राष्ट्रप्रेम आणि त्याच्यानंतर मेडल मिळाल्यानंतर होणार कौतुक, या पलीकडे धोरण म्हणून समाजसुद्धा किंवा पालकसुद्धा आपल्या मुलांकडे खेळाच्या बाबतीमध्ये कसं पाहतात, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजही अनेक पालक खेळायला जायचं म्हटलं की वेळ वाया घालवणारी प्रक्रिया असंच त्याच्याकडे बघतात, मुलांना अभ्यास करायला उद्युक्त करतात. त्यात चुकीचं काही नाही आहे. मात्र खेळाला जी समाज मान्यता, राजमान्यता मिळायला हवी किंवा जी प्रतिष्ठा मिळायला हवी, ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती जोपर्यंत मेडल मिळत नाही तोपर्यंत मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या सलग सगळ्या खेळाडूंची नावं
चांगले माहितगार किंवा अभ्यासू व्यक्ती सुद्धा सांगणार नाहीत. काल रात्रीपर्यंत भालाफेक होईपर्यंत नीरजला कुणीही ओळखत नव्हतं किंवा असा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गेलाय इथपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना त्याची माहिती नव्हती. कुणीतरी गोल्ड मेडल जिंकलं, त्यानंतर ती व्यक्ती कोणी याचा शोध सुरू होतो. मात्र त्यापूर्वीचा नीरजचा गेल्या 20 वर्षाचा संघर्ष हा खरं तर धोरणामध्ये उतरवायला हवा पालकांनी, राज्य सरकारने आणि खेळाडूंनी सुद्धा. अगदी बरोबर आहे श्वेता. वैभव. आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या इतर भागातून सुद्धा आपण अशाच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सगळीकडे ही एकच गोष्ट ऐकायला मिळते ते म्हणजे आर्थिक सहाय्य, बेसिक साधनं आणि प्रॅक्टिस किंवा सरावासाठी जागा. या महत्त्वाच्या गोष्टी जर उपलब्ध नसतील तर कसे खेळाडू घडणार आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये? यासाठी सरकारनं आमच्याकडे बघावं हीच एक मागणी आहे. आपण इतरही भागातल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं. सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अगदी ऑलिम्पिकच्या पात्रतेचे सुद्धा खेळाडू आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत योग्य सोयीसुविधा, योग्य प्रशिक्षण, प्रॅक्टिससाठी जागा या सगळ्या गोष्टींचे वानवा असल्यामुळे आणि एकूणच सरकारची उदासीनता सुद्धा त्याला कारणीभूत आहेच आणि त्याचबरोबर इतर सुविधांचा अभाव, त्यामुळे पात्रता असून सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशी खेळाडूंची अवस्था आहे. सध्या आपण राज्यातल्या इतर भागातून बरेच खेळाडू आहेत ज्या खेळांना म्हणावं तसं ग्लॅमर प्राप्त झालेलं नाही, मात्र तरी सुद्धा त्यामध्ये कामगिरी करणारे सुद्धा असे खेळाडू आहेत ज्यांना फक्त योग्य प्रशिक्षणाची आणि योग्य सुविधांची गरज आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत सध्या आहेत. संजय, एकूणच जर तुमच्या भागाचा विचार केला तर मग संजय, तिकडच्या खेळाडूंच्या काय भावना आहेत? आत्ता आपण ऑलिम्पिक्समध्ये 7 पदकांची कमाई तर केली आहे, मात्र या पुढे देखील भविष्यात त्याच्यापेक्षाही जास्त पदकं भारताला मिळावीत अशी आपल्या सर्वांचीच अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी खेळाडू उत्तमरित्या घडणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय अपेक्षित आहे? श्वेता, खरं तर मी आता अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्यात जगप्रसिद्ध समजलं जाणारं हनुमान व्यायाम प्रसार मंडळाच्या या आवारात आहोत. आपण पाहू शकतो की बाजूला अजूनही या ठिकाणी जे खेळाडू आपल्याला विविध खेळाच्या प्रॅक्टिस करताना दिसत आहे आणि हे जगातलं प्रसिद्ध असं खेळाचं केंद्र आहे. या ठिकाणी प्रशिक्षण आणि शिक्षण दोन्ही दिलं जातं. या ठिकाणी अनेक खेळाडू घडले, मात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे म्हटलं धोरणामुळे मात्र अनेक खेळाडू ऑलिम्पिकपासून म्हणा किंवा चांगल्या ठिकाणी जाण्यापासून वंचित राहिलेले आहे. 2 उदाहरण जर झालं तर अमरावतीच्या या HUPMमध्ये एक ब्लाइंड कांचनमाला पांडे नावाची युवती होती. तिने खरं तर जगभरात स्विमिंगमध्ये अनेक गोल्ड मेडल मिळवली, मात्र तरीही शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे तिला अजूनपर्यंत जॉब मिळू शकला नाही. आणि अमरावतीची कॉमनवेल्थच्या गेममध्ये 2009च्या पुणे येथे झालेल्या वेटलिफ्टिंगमध्ये 2 सुवर्ण पदक मिळवलेली दीक्षा गायकवाड हिला शासनानं त्यावेळी बक्षीस दिलं आणि त्यानंतर तिला खरं तर शासनाच्या नोकरी सामावून घेतं असं आश्वासन दिलं होतं. मात्र तरीही शासनानं तिला अजूनपर्यंत नोकरी दिलेली नाही. ती शेवटी कॉन्स्टेबल म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या CISFच्या या विभागात नोकरी करते. अशी अनेक खेळाडूंची जी आहे ती उपेक्षा झालेली आहे. माझ्यासोबत अमरावतीची सुप्रसिद्ध सायकलपटू राजू महात्मे आहेत. राजू महात्मे यांनी सायकल चालवण्यामध्ये खरं तर विक्रम केलेला आहे. त्यांना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांची ख्याती आहे. 800 किलोमीटर त्यांनी अवघ्या 6 ते 7 तासात अंतर जे आहे ते पार केलं होतं. मात्र त्यांची सुद्धा उपेक्षा झाली आणि ते सुद्धा ऑलिम्पिकमध्ये जाण्यापासून वंचित राहिले. राजू महात्मे आपल्यासोबत आहे, आपण त्यांना थेट विचारूया. भाऊ, मला सांगा नेमकं तुमची नेमकी सुरुवात कशी झाली आणि उपेक्षा कशी झाली तुमची? सुरुवात अशी झाली, पहिले सुरुवातीला तर जगप्रसिद्ध हनुमान व्यायामशाळा आणि त्याचे संस्थापक अंबादास पंतजी वैद्य आणि प्रेरणास्थान पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य साहेब यांच्या मी प्रेरणेने या ठिकाणी सगळं करत आहे. आणि त्यामध्ये माझं शारीरिकदृष्ट्या मी ही तयारी चालू केली आणि माझी दृष्टी फार मोठी होती, ऑलिम्पिकचीच होती. पण मला माझ्या काही स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि सरकारचं जे काही आपलं धोरण होतं तेव्हा मात्र मला मदत मिळाली नाही. आणि माझ्या रेकॉर्डमध्ये 24 तासात 800 किलोमीटरचा जो माझा रेकॉर्ड होता तो नॉनस्टॉप सायकलिंग, तर त्यामध्ये सुद्धा मला मदत मिळाली नाही. आणि लिम्का बुक ऑफ इंडियन रेकॉर्ड्सवरच मला मात्र थांबावे लागले. आणि आजही जर पाहिलं तर मी
56 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा आज माझं जो साहस आहे आणि त्या प्रकारची दृष्टी आहे आजही कायम आहे. त्या पद्धतची तळमळ आणि त्या पद्धतचं आणि 52व्या वर्षी सुद्धा मी माळ टेकडी चढवण्याचा असा प्रकारचा साहस केला. ह्या गोष्टीचं सांगायचं तर आजही जर मी त्या ठिकाणी तंदुरुस्त आणि फिटनेस माझा दाखवतो तर तेव्हा काय असेल तेव्हा मी 500 किलोमीटर नो स्टॉप 16 तासामध्ये इथून नागपूर, अमरावतीवरून नागपूर, नागपूरवरून अकोल्यावरून अमरावती असं 16 तासात मी अशी पद्धतीची प्रॅक्टिस केलेली आहे नॉन स्टॉपमध्ये. तर अशा प्रकारची मेहनत मी घेतलेली आहे. पण मला जे काही यश पाहिजे होते ते मला मिळालं नाही. आजही मला त्याची खंत आहे. पण आज जे मी पाहतो आहे की ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 5 गोल्ड मेडल मिळालेले आहे. तरी पण आम्हाला एक शासनाला सांगायचं आहे का तुम्ही जर मेहनती लोकांना जर पुढे आणलं आणि स्वच्छता जर म्हणजे त्याच्यामध्ये जे सिलेक्शन बॉडी स्वच्छ प्रशासन जर असलं सिलेक्शनमध्ये तर आपला इथचा खेळाडू हा कधीही मागे राहू शकत नाही आणि ढेर सारे पदकं आपल्याला मिळू शकते. आज हे 5वरच आपल्याला समाधान मानावं लागलं. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनी सरकारने काय केलं पाहिजे, त्या लोकांना मदत केली पाहिजे, त्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर आपण केलं तर देशाला चांगल्या प्रकारचे खेळाडू आपल्याला मिळू शकतात असं मला वाटते. आणि त्यासाठी सरकारने आपल्याला ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. तुमची त्यावेळेस नेमकी काय अपेक्षा झाली सरकारकडून? तेव्हा मी बराचसा पत्रव्यवहार केला पण त्यामध्ये मला सायकल मिळाली नाही. मिळाली तर नंतर वेळेनंतर मिळाली. आणि वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये कसं की त्या दृष्टिकोनातून जी काही सिलेक्शन व्हायचं त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं गैरप्रकार चालत होता. आणि खरंच एक जर तन मनाच्या दृष्टीनं त्याचं जर काही आपण हे जर असा जर विद्यार्थी जर घडत असेल त्याला जर अशा पद्धतीचं जर दुर्लक्षित जर झाला किंवा त्याला सहकार्य नाही मिळालं तर तो नक्कीच मागे राहील. पण यासाठी म्हणून सरकारने आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणूनच मी त्यामध्ये मागे राहिलो असं मला वाटते. पण आज जे काही आज लोकमतनी मला याच्यामध्ये बोलायला संधी दिली आणि त्या प्रकारचं आज यांनी प्रकाशित करून ह्या गोष्टी जर पुढे आणल्या तर ह्या गोष्टीवर नक्कीच सरकारने विचार करावा आणि समाजासमोर चांगलं एक प्रतिनिधित्व सगळ्यांनी देऊन ह्या प्रकारच्या लोकांना मदत करावी असंच मला वाटतं. निश्चितच शासनाचं जे धोरण आहे ते धोरण कुठेतरी खेळाडूंना मारक ठरत आहे. वेळेवर शासनाची मदत मिळत नाही, वेळेवर ज्या सुविधा द्यायला पाहिजे सरकारने त्या सरकारची सुविधा देत नाही. त्यामुळं जे अनेक होतकरू खेळाडू जे आहे जे खेळापाड्यात लपलेले खेळाडू आहे किंवा ज्यांच्याकडे क्षमता आहे मात्र त्या क्षमतेला कुठे वाव मिळत नाही. त्यामुळे निश्चितच शासनाने आपलं धोरण बदलावायला पाहिजे आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा दिला तरच येणाऱ्या काळात आपल्या देशातील जे खेळाडू आहे हे निश्चितच जगप्रसिद्ध होतील. ऑलिम्पिक लेव्हलला सुद्धा ते मेडल मिळवून आणतील. मात्र यात कुठेतरी सरकारने पारदर्शिता आणावी असं जे मत आहे ते उपेक्षित खेळाडूंचं मत आहे. श्वेता. बरोबर संजय, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. तर आपण ज्या खेळाडूंशी म्हणजे जे माजी खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत छान कामगिरी केलेली आहे मात्र त्यांना कुठेतरी उपेक्षित राहावं लागलं आणि पुढे कोणत्याही गोष्टीमध्ये वाव मिळाला नाही त्यामुळे त्यांचं टॅलेंट हे तिथेच राहिलं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र असं आता भावी खेळाडूंमध्ये किंवा जे काही आता सध्याचे खेळाडू आहेत त्यांच्या बाबतीत घडू नये याची देखील सरकारनं दखल घ्यायला हवी. आपण आता मुंबईमध्ये जाऊया. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, जे आधी सगळ्या खेळाडूंबद्दल घडलं महाराष्ट्रातले असतील किंवा भारतातले असतील तर ते आता येणाऱ्या पिढीसोबत घडू नये यासाठी काय अपेक्षा या खेळाडूंच्या सरकारकडून आहेत? खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले करिअर बनवू पाहणारे अनेक स्पोर्ट्समन असतात, अनेक खेळाडू असतात. परंतु यामध्ये सुद्धा महिला असतील किंवा एकूणच शालेय शिक्षणाचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे. महिला म्हणून तुम्ही जेव्हा स्पोर्ट्समध्ये रिप्रेझेंट करता तुम्ही काय नेमकी परिस्थिती आहे, काय महत्त्वाच्या गोष्टी असल्या तर महिला सुद्धा या क्षेत्रात एक उत्तम कामगिरी करू शकतील? हो, बिलकुल तुम्ही बोलतात ते एकदम बरोबर आहे. महिला आता पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून चालतात हे चुकीची का नाही गोष्ट. ॲक्च्युली आता चर्चा असं आहे की ऑलिम्पिक आता महिला आता हॉकी टीममध्ये आपण सेमीफायनलला आलो. ठीक आहे, जेवढा आपला प्रयत्न होता तेवढं महिलांनी खूप केलं. पण आता मी एक क्रिकेट कोच म्हणून बोलते की तसं बघायला गेलं की ऑलिम्पिक आता खूप म्हणजे खूप असं वर्षा इंडियाचं रिप्रेझेंटसाठी खूप मेहनत केली. आणि गोष्ट बघायला गेलं तर
आता खरं तर आणखीन एक मुद्दा या दरम्यान चर्चेत येतो. विद्यापीठांमध्ये ज्या स्पोर्ट्ससाठीचा वेगळा कोटा असला पाहिजे, वेगळं शिक्षण गुरुजी असले पाहिजे, कोचेस असले पाहिजे, डायरेक्टर्स असले पाहिजे, त्या बाबतीत मुंबईतली परिस्थिती काय? आज मुंबई हे महाराष्ट्रातलं नव्हे तर पूर्ण भारतातलं सर्वात जुनं विद्यापीठ आहे. आज आपल्याकडे 823 महाविद्यालय आहेत, पण आपल्याकडे मोजून 6 डायरेक्टर्स काम करत आहेत. विद्यार्थी संख्या 9 लाख, त्यातले जवळजवळ आपण दरवर्षी 72 खेळ खेळतो आणि 30,000 विद्यार्थी आपले ऑल इंडिया आणि युनिव्हर्सिटी लेवलला खेळतात. पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे पात्र उमेदवार कॅन्डिडेट्स म्हणजे डायरेक्टर्स नाही आहेत. तर हा प्रश्न महाराष्ट्र शासनावर जवळ 50 वर्ष त्यांच्यासमोर आहे, पण याच्यावर अजून शासनाने कसलाही निकाल लावला नाही, निर्णय घेतला नाही आणि त्यांच्या ध्यानीमनी पण नाही आहे की आपण विद्यार्थ्यांच्या कल्याण, जिमखाना फीस घेतोय त्यांची, आपण त्यांना किट देतोय, पण त्यांना फॅसिलिटी हे मार्गदर्शन करणार कोण? तर डायरेक्टर. तर ह्या पदासाठी शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी ही आमची विनंती आहे. नक्कीच. तुम्ही जेव्हा मुलांना ट्रेनिंग देत असता तेव्हा काय परिस्थिती असते? वेगवेगळे स्पोर्ट्स आपण बघितले, पण त्यांना ते ग्लॅमर मिळत नाही जे क्रिकेटला मिळतं. हां, ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे तो एक सिस्टमचा आहे. बेसिकली एक सिस्टम ज्या वेळेला सेट असेल तर त्यावेळेला ती उपलब्धता एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून सगळेजण वापर करू शकतात. आता प्रत्येक स्पोर्ट्सचा जरी भाग घेतला तरी कुठे ना कुठे काही ना काहीतरी कमी असतेच, नो डाऊट इट विल बी देअर. बट तरीसुद्धा त्या विषयाच्या स्पोर्ट्सच्या सेक्शननुसार त्याची अवेलेबिलिटी प्रत्येक शहरामध्ये एक सेंटर वाईज असेल किंवा एक प्रॉपर ग्राउंड जरी अलॉट केलं गेलेलं असेल तरीसुद्धा तिकडे त्या भागामध्ये जाऊन एका विशिष्ट वेळेला सगळेजण प्रॅक्टिस करू शकतात. माझ्या मते की स्पोर्ट्स आता इंडियामध्ये बरेच हल्लीच असे उदयाला येत आहेत ज्यांना खूप रेकग्निशन मिळतं आहे, थँक्स टू ऑलिम्पिक्स असेल किंवा अजून बऱ्यापैकी असेल. पण मला असं वाटतं की क्रिकेटला जेवढं ग्लॅमर आहे आणि जेवढं फायनान्शियल स्टेबिलिटी आहे प्लेयर्सना, कॉन्ट्रॅक्ट थ्रू असलेले असेल, तेवढ्या बाकीच्या स्पोर्ट्सना नाही आहे. सो वेन दे प्रिपेअर त्यांना कदाचित प्रॉब्लेम फेस करता येत असेल. नक्कीच. तर आपण बघतोय की या मुद्द्यांना खरं तर सरकारनं बघणं गरजेचं आहे आणि समाजानं खेळाडूंना महत्त्व देणं आणि त्यांना पाठिंबा देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बिलकुल सुस्मिता, अगदी बरोबर आहे. या खेळाडूंचं म्हणणं, आपला हाच प्रयत्न आहे की यांचं म्हणणं सरकार दरबारपर्यंत पोहोचवावं आणि त्यांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात. आणखी एक छोटासा ब्रेक पुन्हा एकदा घेतोय. या सगळ्या बातम्या किंवा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल या बुलेटिन दरम्यानचा तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा आणि पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. तर नीरज चोप्राला गोल्ड मेडल त्यानं मिळवून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली आणि पहिल्यांदाच ट्रॅक अँड फील्ड प्रकारामध्ये भारतानं गोल्ड मेडल पटकावलं आणि यंदा भारताच्या ऑलिम्पिकपटूंनी सर्वात जास्त म्हणजे 7 एकूण पदकं जिंकलेली आहेत. खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचं सर्व भारतीयांना कौतुक आहेच, अभिमान आहेच. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकदार कामगिरी करत असताना खेळाडूंच्या व्यथा मात्र कायम आहेत. त्या आपण महाराष्ट्रातल्या काही खेळाडूंच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरती सुद्धा परिणाम होतो. त्यांना पात्रता असून सुद्धा वाव मिळत नाही आणि सरकार दरबारी उपेक्षाच मिळते. क्रिकेट वगळता इतर खेळांबाबत असलेली अनास्था आणि त्यामुळेच इतर खेळ हे देशामध्ये बहरूच शकलेले नाहीत अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. नाहीतर पात्रता असलेले उमेदवार आणि खेळाडू यांना जर योग्य मार्गदर्शन, योग्य साधन सुविधा मिळाल्या तर भारत सुद्धा ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये 100 पदकं नक्कीच जिंकू शकेल. तर ही वृत्तमालिका अशी सुरू राहणार आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. एखादी बातमी पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर कराच. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. पवारांच्या उपस्थितीत